राज्य निवडणूक आयोगानं 18 जून 2025ला काढलेल्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली आहे। या प्रभाग रचनेवर हरकत घेणाऱ्या याचिकांची एकत्रित सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंचसमोर सुरू आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले आणि ॲडव्होकेट ऋतुराज पवार हे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत। राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग हे पूर्णतः वेगवेगळे आहेत। निवडणुकांसंदर्भातील निर्णयांचे अधिकार हे निवडणूक आयोगाला आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट गणबावले यांनी केला होता। यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा परिषदेची प्रभाग रचना ही कायद्याच्या चौकटीतच राहून केली असल्याचा युक्तिवाद राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आला होता। यावर आज बुधवारी पुन्हा सुनावणी झाली। यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ॲडव्होकेट अतुल दामले यांनी युक्तिवाद केला। त्यांनी राज्य निवडणूक आयोगानं 18 जून 2025ला काढलेल्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला देण्यात आले असून त्यानुसारच जिल्हा परिषदेची प्रभाग रचना करण्यात आल्याचं सांगितलं। यावर आता उद्या गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे।